कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 10. जेवण वगैरे झाल्यावर मोनिकाला घेऊन परी स्टडी रूममध्ये आलेली होती, कारण तिच्याकडून खरं काय ते जाणून घ्यायचंच होतं त्यांना. डॅड आणि अक्षय दोघेही यावर चर्चा करत बसलेले होते. मोनिका आणि परी आत येताच दोघांनी आपलं बोलणं तेथेच थांबवलं. अक्षयने मोनिकाला बसायला सांगितलं. तिला सोडून परी जायला निघालेलीच होती की, पण डॅडांनी तिला सुद्धा थांबवून घेतलं, कारण दोघांसोबत असताना मोनिकाला मोकळेपणाने बोलता आलं असतं, त्यामुळं तिला सुद्धा थांबवून घेतलं. आणि तसं पण परीही तिची मैत्रीण असल्यामुळं तिलाही कम्फर्टेबल वाटत होतं, म्हणून परीही तेथेच थांबलेली होती. पहिल्यांदा डॅडांनी बोलायला सुरुवात केली. मोनिका बेटा, हे बघ, पाहिलं तर तू न घाबरता सगळं बोलायला हवं होतंस, कारण तू जर घाबरलीस तर पुढं सगळं अवघड होऊन जाईल. तुला तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायची आहे ना की नाही? डॅडांनी असं बोलल्यावर मोनिका जोरजोरात रडू लागली होती, कारण तिच्या घरी तर तिच्यावरून मायेचा हात डोक्यावरून फिरवणारा कोणीच नव्हतं. तिला थोडंसं रडूही दिलं त्यांनी सगळ्यांनी. परीने पुढे जाऊन मोनिकाला सावरलं. थोडंसं सावरल्यावर मोनिका म्हणाली, सर, मी सांगेन त्यावर कदाचित विश्वास नाही बसणार तुमचा माझ्यावर. तुम्ही मला चुकीचं ठरवाल असं मला तरी वाटतं. काय होईल मला सुद्धा कळत नाही आहे. सर प्लीज, तुम्ही मला समजून घ्या ना. मी जर सगळं सांगितलं तर तो मला नाही सोडणार सर. माझे व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकेल सर. मला खूप खूप भीती वाटते सर. मी खूप घाबरलेली आहे. मला कळत नाही काय करायचं ते म्हणून. सर, तो मला बदनाम करेल. सर, मी काय करू? मला खूप भीती वाटत आहे. आमचे सगळ्यांची व्हिडिओ आहेत त्याच्याकडे. तो नाही सोडणार आम्हाला. परीलाही नाही सोडणार आहे तो. त्याला हवी आहे परी. तू पण वाचून राहा ग त्याच्यापासून. त्याची नजर आता तुझ्यावरच आहे. परी, तो नाही सोडणार तुला. ती असं खूप पॅनिक होऊन बोलत होती. तिला काय बोलत आहे ते सुद्धा कळत नव्हतं. परीने तिला जवळ घेतलं तशी ती धायमोकातून रडू लागली होती. इकडे अक्षय आणि डॅडा परीचं नाव ऐकून अजूनच चिडलेले होते. अक्षयच्या डोळ्यात रक्त उतरलेलं होतं, पण समोर मोनिका पॅनिक झालेली बघून तो सुद्धा शांत बसलेला होता. मोनिका अजूनही हुंदके देत खूप रडत होती आणि बोलत होती. त्याने आमचे वॉशरूम मधले व्हिडिओ या साईडवर टाकण्याची आम्हाला धमकी दिलेली आहे. त्याने परीचाही व्हिडिओ काढलेला आहे. तिने असं सांगताच अक्षय जोरजोरात ओरडत होता. कोण आहे तो मूर्ख माणूस? मला त्याचं नाव तर सांग ना, ज्याने इतकी चीप हरकत केलेली आहे. मी नाही सोडणार त्याला, त्या मूर्ख माणसाला. पण त्याचा आवाज ऐकून मोनिका अजूनच रडू लागली होती. तिचं रडणं बघून शेवटी डॅडा परीला बोलले की, तिला घेऊन तू रूममध्ये घेऊन जा आणि तिला शांत कर. तिला तिची औषध सुद्धा दे आणि झोपली तर झोपू घाल बेटा तिला. परीने तिला उठवलं आणि गेस्ट रूम मध्ये निघून गेली. जाता जाता तिने डॅडांना सांगितलं की, मला माहित आहे नाव त्याचं डॅडा. तसं अक्षयने चमकून तिच्याकडे बघितलं आणि तिला रागातच म्हणाला, मग कोणाची विचारायची वाट कशाला बघत आहेस तू? सांग ना पटकन त्याचं नाव, कोण आहे तो माणूस म्हणून. ती अजूनही कोणी मोनिकाला तयार व्हायची वाट बघत आहे. परत अशी मोनिका व्हायला आवडेल का? अक्षयचं असं रागात बोलणं तिला पटलंच नाही. पण सध्या मोनिका तिची पावेसी होती, म्हणून तिला घेऊन ती निघून गेली. तसं इकडे स्टडी रूम मध्ये मात्र वादळ आलेलं होतं. फ्लावर पॉट, मोबाईल, लॅपटॉप सगळं इकडं तिकडं पडलेलं होतं. डॅडांनी कसं तरी अक्षयला शांत केलं आणि गेस्ट रूमच्या लँडलाईनवर कॉल केला. मोनिकाला नुसतं झोप लागलेली होती. फोनच्या आवाजाने दचकून ती सुद्धा उठली. परी तिच्या जवळच बसलेली होती. तिने कॉल उचलला. पलीकडे डॅडा होते. त्यांनी तिला स्टडी रूम मध्ये येण्याचे सांगितलेले होते. तिनेही हो म्हणून त्यांना सांगितलं. मोनिकाला झोपायला सांगून ती तिच्या रूम मध्ये निघून गेली आणि तिचा मोबाईल घेऊन ती स्टडी रूम मध्ये आली होती. गडबडीने तिने तिच्या फोनवर आलेला मेसेज बघितलेलेच नव्हते. ज्यावेळी तिने स्टडी रूम मध्ये आल्यावर फोन अनलॉक केला, तेव्हा अनलॉक नंबर वरून आलेला मेसेज तिने बघितलेला होता आणि तीही एक क्षण शॉकमध्येच गेली होती. तिला सुद्धा काहीच कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही म्हणून. हे सगळं काय चाललेलं आहे
तिला सुद्धा कळतच नव्हतं. मोनिकाने सांगितलं तसं तिचे सुद्धा वॉशरूम मधले व्हिडिओ त्याने काढलेले होते. खाली मेसेज होता, जर यातलं काही तू जर अक्षयला कळवलंस तर उद्या तुझा हा व्हिडिओ या साईटवर तुझे सगळे व्हिडिओ मी अपलोड करेन. परीला एक क्षण लाजच वाटत होती ती व्हिडिओ बघून, पण खालचा मेसेज वाचून तिच्या रागाची उंची सीमा गाठलेली होती. ती येऊन पण काही बोलत का नाही आहे, अशी गप्प का उभी आहेस, त्या दोघांनाही कळत नव्हतं. तिचं असं गप्प बसून उभं राहणं दोघांनाही खटकत होतं. दोघांनाही खूप राग येत होता. तिनेही एवढ्या स्वतःला सावरलेलं होतं. परी म्हणाली, डॅडा मी आताच म्हणाले होते ना तुम्हाला की मला त्याचं नाव माहिती आहे म्हणून. पण बघा, त्यानेच माझे व्हिडिओ बनवून मला पाठवलेले आहेत आणि शिवाय मला धमकीही दिलेली आहे डॅडा. जर मी हे सगळं तुम्हाला सांगितलं तर तो बोलताना ती सुद्धा अडकलेलीच होती. तिचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं बघून अक्षयने तिचा मोबाईल तिच्या हातातून काढून घेतला. तिने लगेच गडबड करून तो त्याच्या हातातून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्याची उंची जास्त असल्याने तिला ते जमलेच नाही. हाताची चुळबुळ करत ती शेवटी तशीच उभी राहिली. अक्षयने तिच्या मोबाईलवर आलेले व्हिडिओ बघून त्यालाच लाज वाटू लागलेली होती. त्याला सुद्धा कसं तरी वाटत होतं. त्याने पटकन व्हिडिओ बंद केला आणि खालचे मेसेज वाचू लागला होता. मेसेज वाचूनच त्याने रागाने हाताच्या मुठी आवळून घेतलेल्या होत्या. पण मेसेज ज्या नावाने आलेला होता ते नाव वाचून तर त्याला स्वतः शॉक झालेला होता. त्याला असं शॉक झालेलं बघून डॅडांनी स्वतः मोबाईल घेतला. तसं पटकन तो ओरडला, नो डॅड नो, ते व्हिडिओ नका बघू तुम्ही डॅड, प्लीज डॅडा नका बघू. कारण परीने तर डोळेच बंद करून घेतलेले होते. डॅडांनी त्यांची अवस्था बघूनच ओळखलेले होते, काहीतरी असंच असेल म्हणून. त्यांनी व्हिडिओ न बघता फक्त खालचे मेसेजेस वाचले होते. शेवटी नाव वाचून त्यांनाही जबरदस्त धक्का बसलेला होता. त्यांना सुद्धा खूप कसं तरी होत होतं, कारण तो असं काही करेल किंवा करत असेल असे त्यांनी स्वप्नात पण विचार केलेले नव्हते. तो सोडून त्यांचा बाकीच्यांवर संशय आलेलाच होता. त्याला तर त्यांनी आपला दुसरा मुलगा मानलेला होता. तो या सगळ्यांसाठी असेल असं चुकूनही त्यांना वाटत नव्हतं. पण आता हे सगळं बघून त्यांनाही शॉक बसलेला होता. त्यांनी लगेच कमिशनरना फोन लावायला घेतला, पण तसं करण्यापासून परीने पटकन त्यांना अडवले. परी म्हणाली, डॅडा थांबा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. पण तिच्या या वाक्यावर दोघांनीही तिच्याकडे बघितलं. अक्षय म्हणाले, का तुला का वाटतं त्याला शिक्षा नाही व्हावी म्हणून? त्या मूर्ख माणसाला शिक्षा व्हायलाच हवी. अजून किती त्याची शिकार करणार आहेस ग तू? नोहे, खुद तो तुझी सुद्धा शिकार करणारच होता, तुला माहिती आहे ना. पुढचे शब्द त्याच्याकडून बोलले जात नव्हते. परी म्हणाली, आहो नाही, असं नाही आहे. मलाही वाटतं त्याला शिक्षा व्हायलाच हवी, पण इतक्या सोप्या पद्धतीने नाही अक्षय. त्याने आतापर्यंत जितक्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे ना, त्यांनीच त्याला शिक्षा द्यायला हवी असं मला तरी वाटतं. परीने असं म्हणताच डॅडा म्हणाले, नक्की काय डोक्यात चाललेलं आहे तुझ्या, सांगशील का जरा आम्हाला? परी म्हणाली, हो डॅडा, माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. त्याआधी हे रेकॉर्डिंग ऐका तुम्ही. असं म्हणून तिने सकाळी रेखा सांगत असताना सगळं रेकॉर्ड केलेलं होतं ते त्या दोघांना सुद्धा ऐकवलं. पण हे सगळं दारात उभ्या मॉमनी हे सगळं ऐकलं आणि तशी स्टडी रूममध्ये रागात येऊन गेल्या. मॉमनी, तुम्ही, सविता आणि तू असेच वाक्य एकाच वेळी तिघाच्या तोंडून निघालेले होते. हो मीच, सगळं ऐकलं मी. इथं घडलेला एवढं सगळं ऑफिसमध्ये चाललेलं होतं आणि तुम्ही दोघं फक्त मोनिकाच्या बाबतीत का सांगितलं नाही आम्हाला? आणि माझी सून परीलाही काही झालं असतं तर काय करणार होतात तुम्ही? मॉमनी आल्या आल्या दोघांवर फायरिंग करायला सुरुवात केली. तसे दोघेही खाली मान घालून ऐकत होते आणि इकडे परी त्या दोघांचे चेहरे बघून गालात हसत होती. परी म्हणाली, आई प्लीज तुम्ही शांत व्हा ना, कारण हे सगळं आजच असं अचानक समोर आलेलं आहे. आम्हाला सुद्धा कळालं नाही. सरांनाही यातलं काहीच कल्पना नव्हती. प्लीज ना मम्मा, तुम्ही शांत व्हा. तिची एवढी गोड वाणी ऐकून मॉम प्लीज लगेच हो म्हणाल्या. अक्षयने तिच्याकडे बारीक नजर करून बघितलं.
तर तिने खट्टाळ हसून दाखवलेले होते. पण पुढं काय करणार आहात आता तुम्ही? मॉमनी प्रश्न विचारला. तसे पुन्हा सगळे गंभीर झाले होते. डॅडनी परीकडे बघितलं. परी म्हणाली, आई, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे, त्याला रंगेहात पकडण्याचा. पण ती एवढं बोलून तेथेच थांबली. तेच मॉम म्हणाल्या, पण काय परी, काय झालं, बोल ना. परी म्हणाली, मॉम, त्यासाठी मला बळीचा बकरा बनावं लागेल. तिने घट्ट डोळे मिटून घेतले होते, कारण तिच्याकडे अक्षय डोळे वटारून रागातच बघत होता. अक्षय म्हणाला, नो वे, हे जमणार नाही. तू त्यात इन्व्हॉल्व होणारच नाही आहेस परी, मी आधीच सांगतो तुला. अक्षयने रागातच तिला सांगितले होते. परी म्हणाली, आहो ऐका ना माझं, तुम्ही आता नाही म्हणत असला ना, तरी यात मी पहिल्या दिवसापासूनच इन्व्हॉल्व आहे. हे ऐकून त्याने चमकून तिच्याकडेच बघितले होते. तर मॉम डॅडा दोघेही मोठे डोळे करून तिच्याकडे बघत होते, कारण याची कोणालाच कसलीच कल्पना नव्हती. त्यावर पुढे परी बोलू लागली होती. हो मॉम डॅड, ज्या दिवशी मी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती ना, त्याच दिवसापासून त्याची नजर माझ्यावर आहे. एक दोनदा त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्यावेळी मी त्याला कानाखालीही वाजवलेली होती. पण तिच्या पुढच्या बोलण्याकडे अक्षयचं लक्षच नव्हतं. तो अजून त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, इथंच अडकत होता. तेव्हापासून सुधीर माझा बदला घ्यायचा म्हणून हे सगळं करत होता. माझ्यावरचा राग म्हणून त्या दिवशी त्याने मोनिकावर खूप जास्त अत्याचार केलेला आहे डॅडा. परीही हुंदके देऊन रडू लागलेली होती, कारण तिच्यावरच्या रागापोटी मोनिकाने काय काय सहन केलेलं आहे हे तिला रेखाने सांगितलेलेच होते. हे ऐकून डॅडांनी पण रागाने मुठी आवडल्या होत्या. मॉमनी परीला विचारले. मॉम म्हणाली, पुढं तुझा प्लॅन काय आहे परी, सांग तू एकदा. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी हे व्हिडिओ बघून घाबरलेली आहे असं दाखवणार सुधीरला, आणि तो त्याचाच फायदा घेऊन माझ्याशी जवळ येण्याचा प्रयत्न करणार. नेमकं तो काय म्हणतोय आणि हे सगळं काय करतोय हे जर त्याच्याकडून काढायचं असेल तर हे नाटक मला कंटिन्यू करावं लागेल. आहो, CCTV मधून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता ना. त्याने स्टोअरूमचा उपयोग असल्या घाणेरड्या कामासाठी केलेला आहे प्रत्येक वेळी, तर तो मला उद्या तिथंच बोलवणार असणार आहे ना. डॅडा, तुम्ही आधीच तिथं पोलिसांना घेऊन अंधारात थांबायचं. ज्या ज्या मुली त्याची शिकार झालेल्या आहेत ना, त्या सगळ्या आधीच तिथं येऊन थांबतील. ज्यावेळी तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल ना, तेव्हा तुम्ही CCTV मध्ये कॅप्चर करायचं, पुरावा म्हणून. पोलिसांना तो CCTV फोटोज दाखवता येईल आपल्याला. मॉम, तुम्ही तुमच्या ओळखीने डॉक्टरकडून मोनिकाच्या बाळाचे DNA टेस्ट 2च दिवसात जुळून रिपोर्ट पुरावा म्हणून कोणालाही न कळत घरी आणून ठेवावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं काम. आहो, तुम्ही सगळ्या लेडीज स्टॉपला आज रात्रीच मेसेज करून उद्या सकाळी घरी बोलवायचं आणि या सगळ्यांची कल्पना देऊन त्याचं मनोबल वाढवायचं आहे. एवढं बोलून परी थांबली. सगळ्यांनी परीचा पूर्ण प्लॅन ऐकून घेतलेलाच होता आणि त्यावर अंमलबजावणीही सुरू केलेलीच होती. मॉम स्वतः डॉक्टर होत्या, त्यामुळं DNA साठी काहीच अडचण येणार नव्हती. त्यांच्या अंडर हे सगळं काही बिनविरोधात होणार होतं. डॅडनी कमिशनर सरांशी बोलून घेतलेलेच होते, तेही यासाठी तयार झालेलेच होते. अक्षयने सगळ्यात पहिलं स्टोरूम मधला CCTV सुरू करून घेतलेलाच होता आणि सगळ्या ऑफिसच्या लेडीज स्टॉपला मेसेज करून घरचा पत्ता देऊन वेळेत पोचायला सांगितलेलेच होते. या सगळ्यात रात्रीचे 11 वाजून गेलेले होते. डॅडनी सगळ्यांना रूम मध्ये जायला सांगितलेले होते, पण मॉमनी 1 मिनिट परी असं म्हणून तिला जवळ बोलावून घेतले. मॉम म्हणाली, बघ, ज्यासाठी आलेले होते तेच विसरले बघ परी मी. उद्या वटपौर्णिमा आहे बाळा, तुझी पहिली पौर्णिमा आहे ही. सकाळी लवकर उठून तयार हो, आपण पूजेला जाऊन येऊया, म्हणजे तुलाही ऑफिसला जायला वेळ लागणार नाही. परी म्हणाली, ठीक आहे मॉम, असं म्हणून रूमकडे निघाली होती. मॉम म्हणाली, परी, मी तुझी उद्याची साडी आणि ज्वेलरी सगळं काढून तुझ्या रूममध्ये ठेवलेलं आहे बघ, जाऊन बघशील. परी म्हणाली, ओके मॉम. असं म्हणून अक्षय आणि परी त्यांच्या रूमकडे निघाले होते.
तर मॉम डॅड त्यांच्या रूमकडे निघाले होते. दिवसभराच्या मानसिक तणावामुळं सगळ्यांनाच लवकर झोप लागलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच परी पहाटे 5लाच उठली होती आणि तिचं आवरू लागलेली होती. वांगी कलरची नऊवारी साडी, त्यावर हिरवे काठ आणि हिरवा डिझायनर ब्लाऊज घातलेला होता. गळ्यात मोठं मंगळसूत्र घातलेलं होतं. कोल्हापुरी नाजूक असा साज तिने केलेला होता. नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या होत्या. त्यात गोल्डन मिक्स करून अजूनच सुंदर दिसत होत्या त्या बांगड्या. ओठांना लिपस्टिक, चेहऱ्यांवर हलकासा मेकअप केलेला होता. डोळ्यात काजळ भरलेलं होतं तिने. पायात पैंजण, एखादी अप्सराच आकाशातून खाली आलेली आहे की काय असं भासत होतं सगळ्यांना. तिच्या गोऱ्या अंगांवरती वांगी कलरची नऊवारी साडी खूप उठून दिसत होती. मुळातच सुंदर दिसणारी ती आज अजूनच खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत होती. तिच्या बांगड्यांच्या आवाजाने अक्षयची झोप सावळलेली होती. थोडे डोळे उघडून त्याने तिला बघितलं तर तसाच बघत राहिला होता तो सुद्धा. ती आरशासमोर केसांचा आंबाडा बांधत होती. तिचं लक्षच नव्हतं. तो उठून केव्हाचा तिला निहारत होता त्याकडे. ती तिचं आवरत असतानाच तिच्या उघड्या पोटांवर त्याचा थंड हातांचा विखडा पडला. तशी ती दचकन उठली, पण लगेच तिचं लक्ष आरशात गेलं तर तो तिलाच बघत असताना दिसला होता. तशी लाजून तिने मान खाली घातली. अक्षय म्हणाला, आज इतकं तयार होऊन मला मारायचा विचार आहे की काय तुझा? त्याचा हळूच आवाज तिच्या कानात आला होता. त्याचबरोबर त्याने तिच्या कानाची पोकळी ओठात धरली होती. त्याच्या स्पर्शाने परी मात्र गोठून गेलेली होती. तिच्या अंगांवर शहारे आलेले होते. तिला कसं तरी होत होतं. त्याच्या स्पर्शाची जादू तिच्यावर खूप खोल परिणाम करत होती. तुझे ओठ वेळ लावताय मला परी. इतकी सुंदर दिसतेस की मन करतंय की. एवढं बोलून तो थांबला, कारण त्याच्या दुहेरी हल्ल्याने ती मात्र लाजून लाल झालेली होती. एकीकडे तो तिच्याशी बोलत होता तर दुसरीकडे त्याचे ओठ तिच्या त्या खोल गळ्याच्या पाठींवर नकाही काम करत होते आणि दुसरीकडे त्याचे हात तिच्या पोटांवर सराई इतके फिरत होते. ती मात्र सुन्न पडलेली होती. तिची अवस्था बघून तो गालात हसत बाजूला झाला. तरीही ती तशीच उभी होती. त्याच्या स्पर्शाच्या मोहिनेतून तिची अजून सुटका झालेलीच नव्हती. तेवढ्यातच तिला रिया बोलवायला आली होती. वहिनी, आवरून झालं का? तिच्या आवाजाने परी भानावर आली आणि इकडं तिकडं बघू लागली होती. तर तिला अक्षय बेडवर झोपलेला दिसला होता. अर्थात त्याचं नाटकच होतं, कारण ती पुन्हा अपवाड होऊ नये म्हणून. तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि स्वतःशीच हसली. वेडी काहीही स्वप्न बघतेस तू. तिला असं हसताना बघून अक्षय स्वतःच हसून कसं तरी आवरत होता. पण रियाला मात्र काहीच कळत नव्हतं. तिची वहिनी असं स्वतःच का हसती आहे म्हणून. पण अक्षयकडे बघितल्यावर तिच्या लक्षात आले सगळं. म्हणून पुन्हा तिने परीला हाक मारली. वहिनी, काय झालं? मॉम वाट बघते आहे तुमची, चला लवकर. परी म्हणाली, हो हो आलेच. झालं, चल आपण जाऊया खाली. म्हणत ती पडतच खाली आली आणि इकडे तो मात्र खळखळून हसू लागलेला होता. तिची ती अवस्था बघता त्याने लवकरच तिला तिच्या प्रेमाची कबुली द्यायचं मनातच ठरवलेलं होतं आणि जिममध्ये निघून गेला. परी खाली पडतच आली आणि समोरच मॉम, काकी, आजींना बघून जवळ आली. त्यांच्या पाया पडून तिने आशीर्वाद घेतला. मॉम म्हणाली, आज खूपच सुंदर दिसते परी तू. सविताने तिची दृष्ट काढली. हो, आजींनी सांगितलं होतं आणि तिच्या कानाच्या मागे टिडा लावला आणि सगळ्यांनी वडाची पूजा करायला निघून गेल्या. अक्षयचं आवरून झाल्यावर तो खाली आलेलाच होता. तेव्हा त्याचे डॅड आणि काका हॉलमध्ये बसलेले दिसले होते. तर आजी आणि मोनिका त्याला डायनिंगवर नाश्ता करताना दिसल्या होत्या. तो डायनिंगकडे निघाला. जाता जाता डॅड आणि काकांना गुड मॉर्निंग एव्हरीवन म्हणून त्याने नाश्ता करण्यासाठी चेअर सरकवली. तितक्यातच पूजा करून महिला मंडळाचं आगमन झालेलंच होतं. तसे सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसलेले होते. सगळ्यांना नाश्ता वाढला, पण त्रिमूर्तींनी आणि डॅडांनी नाश्ता नको म्हणून सांगितलेलंच होतं. परी नाश्ता नको म्हणाली म्हणून त्याने तिला सांगितलं की नाश्ता करून घे. आज खूप कामं आहे, लवकर बस नाश्त्याला.
त्यावर परी म्हणाली, "अहो, माझा उपास आहे आज, वट पौर्णिमा आहे ना." मग त्याने डॅडाकडे बघितलं तर तेही ज्यूस घेत होते, म्हणून त्यानेही सांगितलं, "आज माझाही उपास आहे, मला नको नाश्ता, मी पण उपास करेल, मला पण ज्यूसच द्या तुम्ही." सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागलेले होते, कारण उपास करण्याच्या सक्त विरोधात असणारा तो आज चक्क उपास करणार म्हणाला. सगळे त्याच्याकडे बघत असताना त्याने, "असं बघू नका काय, जर माझी बायको उपास करत असेल तर जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून, तर मलाही जन्मोजन्मी हीच बायको हवी आहे, म्हणून मी सुद्धा उपास करणार." त्याच्या अशा बोलण्यावर सगळे हसू लागलेले होते. तर परी लाजून वरती निघून गेली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.